चलते फिरते, उठते बैठते बुद्धि से बाप को याद करो। प्रश्न, सदा खुशी किन बच्चों को रहती है? स्थायी खुशी न रहने का कारण क्या है? उत्तर, जो पुरानी दुनिया, पुरानी शरीर से ममत्व तोड़ बाप और वर्षे को याद करते हैं, उन्हें ही स्थायी खुशी रहती है। जिनकी याद की यात्रा में माया के तूफान आते, अवस्था ठंडी हो जाती, उनकी खुशी स्थायी नहीं रहती। जब तक भविष्य राजाई इन आंखों से नहीं देखते हैं, तब तक खुशी कायम नहीं रह सकती। ओम शांति। बच्चे जानते हैं हमारा दादा परमपिता परमात्मा शिव है। वह अब नई दुनिया रच रहे हैं, अर्थात पुरानी दुनिया को नई बना रहे हैं। इस पुरानी दुनिया में यह तन भी पुराने हैं। नई दुनिया में सतो प्रधान नए तन होते हैं। वह कैसे होते हैं? देखो इन लक्ष्मी नारायण को। यह है नई दुनिया के नए तन। इन्हों की महिमा भारतवासी जानते हैं। यह स्वर्ग, नई दुनिया, नए विश्व के मालिक है। नई दुनिया जो थी वह अब पुरानी है। 84 जन्म लेने पड़ते हैं ना, इनका भी पूरा हिसाब है। कौन पूरे 84 जन्म लेते हैं? सब तो नहीं लेते। 84 जन्म सिर्फ वही लेते हैं जिनका आदि से अंत तक पार्ट है, जो पहले इस सृष्टि पर थे। हर एक बात लाडले बच्चों को धारण करनी है। यहाँ कोई मनुष्य को नहीं समझाते। यह तो निराकार परमपिता परमात्मा मनुष्य तन में बैठ समझाते हैं। बलिहारी उनकी है। वह नहीं समझाते तो हम कुछ भी नहीं जानते। हम तो बिल्कुल तुच्छ बुद्धि थे। अभी रचयिता और रचना के आदि मध्य अंत को जाना है। यह अविनाशी बना बनाया ड्रामा है। गाते भी है, बनी बनाई बन रही। गायन भक्ति मार्ग में करते हैं, परंतु यह अभी समझाया जाता है कि यह ड्रामा का खेल कैसे बना हुआ है। तो बाबा म्हणता है कि अभी बाबा नई दुनिया बना रहे हैं, पुरानी को नहीं बना रहे हैं। जुनी झाली दुनिया तिला नवा बनवतोय। और जो जो उस नई दुनिया बनाने के लिए आवश्यक है, हमें नई दुनिया में रहने के लिए आवश्यक है, वो सब धारणा की बातें बाबा हमें यहाँ पर सिखाता है। यहाँ सिखाने वाला कोई मनुष्य को नहीं सिखाता है। जो भी धारणा की बातें बताई है, जो भी रहस्य बताया इस दुनिया का, वो निराकार परमपिता परमात्मा शिव बाबा ने बताया है। बाबा ब्रह्मा बाबा म्हणता है, अगर बाबा नहीं आता तो मैं कुछ भी नहीं जानता था, मुझे कुछ पता नहीं था। ये सारा राज, सारे रहस्य बाबा ने बताए हैं। और बाबा नई दुनिया बनाने के लिए हमें नई नई बातें बताता है, धारणा की बातें बताता है। सभी जो भी नियम मर्यादाएं हैं, उनको हमें पालन करके नई दुनिया में चलना है। बाप बैठ समझाते हैं, लाडले बच्चे, यह तो तुम जान गए हो कि तुमको यात्रा पर चलना है। लाडले बच्चे, बाबा मिठे बच्चेच्या बरोबर आज लाडले बच्चे पण म्हणतोय, प्रेमाने लाडले बच्चे म्हणतोय। बाबांचे आपण लाडके बच्चे, बाबांचे लाडके म्हणून बाबांनी आपल्याला निवडलेले, आणि आपणच आपलं भाग्य पुन्हा रिपीट करून प्राप्त करायचे। तो तुमको यात्रा पर चलना है। मनुष्य यात्रा पर बहुत कष्ट सहन करके जाते हैं। अभी तो एरोप्लेन, ट्रेन आदि बहुत सहज निकली है। पहले तो मनुष्य पैदल यात्रा पर जाते थे।
चलते चलते तूफान लगते थे, मनुष्य बेहाल हो जाते थे, फिर कोई वापस लौट आते थे। तो आधा कल्प द्वापर से लेकर जिस्मानी यात्रा चलती है। भक्ति मार्ग में मनुष्य यात्रा पर क्यों जाते हैं? भगवान को ढूंढने। भगवान कहाँ बैठा तो नहीं है। भगवान के जड़ चित्र पूजे जाते हैं, जो होकर जाते हैं उनके जड़ चित्र बनाते हैं। चैतन्य में तो भगवान मिल न सके। शिवलिंग आदि यह सब जड़ चित्र हैं। जड़ चित्रों को देखने के लिए यात्रा करते हैं। यह एक भक्ति मार्ग की रस्म है। जानते हैं, परंतु कोई की भी बायोग्राफी को नहीं जानते कि यह कौन है, कब आए थे। शिव जयंती मनाई जाती है, परंतु उनको भी जानते नाही। तर भक्ती मार्गामध्ये बाबा म्हणताय, आता तरी सुविधा निघालेल्या आहे, पण पहिले खूप कष्ट सहन करून तिथे जायचे। आता तर त्या सगळ्या कष्टामधून आपल्याला बाबांनी मुक्त केलेले आहे। कुठे कोणतेही ते तीर्थस्थान जे डोंगरामध्ये कुठे कुठे बनवून ठेवलेले तिथे जाण्याची आवश्यकता नाहीये। आणि बाबा म्हणते वो क्यों जाते हैं? भगवान को ढूंढने के लिए जाते हैं वहां पर। आणि बाबा म्हणता है मैं तो वहां बैठा नहीं हूं, मैं भी नहीं बैठा हूं। और जिन देवी देवताओं की मूर्तियां बनाई है, निर्जीव चित्र बनवलेले, त्याच्यामध्ये ते देवी देवता नाहीये, मी तर नाहीच आहे, पण ते देवी देवता पण तिथं नाहीच आहे। तो फिर आणि ते काय म्हणतात की जागृत देवता आहे, ते जागृत देवस्थान आहे। लेकिन बाबा म्हणते वहां कोई बैठा नाहीये। ती फक्त भावनेची गोष्ट असते आणि खूप चांगल्या एक भावनेने जात होते, खूप भावना चांगली होती। त्यामुळे असं वाटायचं की तिथं दर्शन केलं, तिथं जाऊन दर्शन केलं म्हणजे सगळं चांगलं होऊन जाईल, ही मनामध्ये भावना असायची। आणि तिथं ते झालं, आपण दर्शन केलं तर मन पॉझिटिव्ह होऊन जायचं की हा आता मी दर्शन केलं, आता सगळं चांगलं होऊन जाईल। आणि मग ते चांगले व्हायब्रेशन वातावरणामध्ये पसरून काही प्रमाणामध्ये त्याचा परिणाम व्हायचा। त्या मूर्तीमुळे नाही, मूर्तीच्या तिथं देवता बसलेली होती म्हणून नाही, आपलं मन आपण पॉझिटिव्ह करून घेतलं, सकारात्मक करून घेतलं की आता सगळं चांगलं होऊन जाईल। आता मी जी दर्शन केलेलं आहे आता सगळं चांगलं होऊन जाईल, त्याने दर्शन दिलेलं आहे मला, बाकी त्या मूर्तीमध्ये काही नाही। आणि दुसरी गोष्ट बाबांनी सांगितलेली की त्या मूर्तीमधून तुमचे संगम युगातले व्हायब्रेशन ते प्राप्त करतात भक्त लोक, आणि म्हणून त्यांना त्याचा काहीतरी परिणाम दिसत होता। पण आता ती ताकद राहिलेली नाहीये। ती ताकद ती आता 2500 वर्ष 5000 वर्ष झाले त्या गोष्टीला। 2500 वर्षापासून आपले व्हायब्रेशन बदललेले। 5000 वर्षापूर्वी जे व्हायब्रेशन होते 2500 वर्षापर्यंत टिकले पुढच्या, पण नंतर ते व्हायब्रेशन सगळे बदललेले। त्यामुळे त्या मूर्तीमधून आता तेवढा अनुभव नाहीये जेवढा पहिले यायचा। तो बाबा म्हणते ये भक्ति मार्ग की रस्म है। जो कोई भी है जिनका भी दर्शन करने जाते, बाबा म्हणते उनको जानते हैं लेकिन उनके बारे में नहीं जानते। माहिती की हे होते, हे देवी देवता होते, शिव होता, पण त्यांचं चारित्र्य माहिती नाही। ते कधी आले, कुठं राहतात, काय करतात, कोणत्या वेळेला येतात, त्यांचं कर्तव्य काय, त्यांची महिमा काय खरी, हे बाबा म्हणताय नहीं जानते वो। और बाबा हमें सारा राज बताकर अब ये कहता है कि अभी स्वयं को आत्मा समझकर परमात्मा को याद करो। अभी तुम जानते हो ऊंचे ते ऊंच ज्ञान का सागर सुख का सागर है। सागर से अभी हमको ज्ञान मिल रहा है, वही बेहद का बाप अभी प्रैक्टिकल में है। अमरनाथ भी शिव बाबा है ना, दिखाते हैं बर्फ का लिंग बन जाता है। मनुष्यों को ठगने के लिए गपोड़े तो बहुत लगाए हैं। तर अमरनाथ वरती म्हणतात की ते उत्पन्न होतं शिवलिंग, आणि ब्रह्माबाबांनी बघितलेलं आहे की ते बनवलं जातं। पहिले छोटंसं शिवलिंग बनवलं जातं, मग त्याच्यावरती बर्फ पडत राहतो आणि तो आकार बनत जातो। बनवलं जातं पहिले, असं नाही ऑटोमॅटिक नाही होत। तिथं ब्रह्मबाबांनी स्वतः बघितलेलं आहे। पण हे भावना असते लोकांची म्हणून आपण त्यांना नाही सांगायचंय भक्ती मार्गवाल्यांना, पण हे ब्रह्मबाबांनी स्वतः बघितलेलं आणि बऱ्याच वेळेला मुरलीमध्ये येतं की वो बनाया जाता है वहां पर, ऑटोमेटिक नहीं उत्पन्न होते। तो उस जिस्मानी यात्रा पर तकलीफ बहुत होती है। यह है रूहानी यात्रा, इसमें शरीर की कोई तकलीफ
नहीं है। तुम बच्चे समझते हो हम बेहद के बाप के बच्चे हैं। भक्ति मार्ग में जन्म जन्मांतर याद करते आए हैं, अब स्मृति आई है। बाप कहते हैं तुम 63 जन्म ढूंढते ढूंढते उतरते गए। पहले एकदम कड़ी नौधा भक्ति करते हैं, फिर भी दुनिया को तमो प्रधान तो जरूर होना है, झाड़ वृद्धि को पाता है जरूर। एक भी मनुष्य वापिस मेरे पास आ नहीं सकते। नाटक में सबको अपना पार्ट बजाना है। बाबा म्हणता है भक्ति मार्ग में 63 जन्म मुझे ढूंढते रहे, भगवान को ढूंढते रहे, नीचे ही उतरते आए। पहले एकदम बाबा म्हणते कडी नवदा भक्ती करते हैं, खूप अतिशय हायेस्ट लेवलची भक्ती करायचे, अति उच्च लेवलची भक्ती करायचे, अशी भक्ती करायची की शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना साक्षात्कार होऊन जायचा, अशा प्रकारची भक्ती। त्यानंतर काशीमध्ये ते जे होतं, काशी कलवट म्हणतात त्याला, त्या विहिरीमध्ये तलवारी ठेवलेल्या असायच्या आणि त्याच्यामध्ये स्वतःला संपवून घ्यायचे। तो इस प्रकार की भक्ति की है, लेकिन बाबा म्हणता है सब तमो प्रधान में जाते ही है, उतरते उतरते नीचे आते हैं भक्ति मार्ग से और तमो प्रधान होते, झाड़ वृद्धि को पाता है जरूर। एक भी मनुष्य वापिस मेरे पास आ नहीं सकते, एक भी मनुष्य वापिस मेरे पास आ नहीं सकते। नाटक में सबको अपना पार्ट बजाना है। काल तुकाराम महाराजांचा दिवस होता, त्याच्यामध्ये त्यांचं असं मानणं आहे, त्यांच्या भक्तांचं असं मानणं आहे की तुकाराम महाराज जिवंत शरीरासहित वरती स्वर्गामध्ये गेले। तिथून ते विमान घ्यायला आलं त्यांना आणि ते जिवंत शरीरासहित स्वर्गामध्ये गेले। आता ज्याची त्याची भावना आहे, पण बाबांनी त्याला उत्तर दिलेलं आहे कि एक भी मनुष्य वापिस मेरे पास आ नहीं सकते। मनुष्य तर येऊ शकत नाही, आत्मा पण जाऊ शकत नाही परमधाम मध्ये, आणि स्वर्गवरती नाहीच आहे। स्वर्ग तर ही दुनिया बनणार आहे आता 12-13 वर्षानंतर, मग इथं स्वर्गामध्ये राहणं, स्वर्गामध्ये येणं चालू होईल। प्रत्येकाची ती एक भावना, भक्ति, त्यांची त्यांची भक्ति है, त्यांची त्यांची भावना है। लेकिन बाबा हमें सच बताता है कि नाटक में हर एक का पार्ट है। आता त्यांनी जो त्यांचा भक्त परिवार बनवलेला असतो, त्या भक्त परिवाराची पालना त्यांना इथं राहूनच करावी लागते, म्हणून पुनर्जन्म घेतात। पुनर्जन्म घेऊन त्यांच्या भक्तांची, त्यांच्या शिष्यांची ते पालना करतात। पुन्हा वरती जाऊन काय करणार, यहां ही पुनर्जन्म लेते हैं, फिर उनके जो शिष्य बने, उनका जो भक्त परिवार है, उनकी पालना उनको यहां ही करनी पडते। म्हणून जे धर्मस्थापक महावीर असो, बुद्ध असो, किंवा येशू ख्रिस्त असो, किंवा मोहम्मद पैगंबर असो, त्यांनी त्या धर्माचा रस्ता दाखवला आणि ते वरती निघून गेले तर काय फायदा। म्हणून ते पुनर्जन्मामध्ये त्याच धर्मामध्ये येतात आणि त्या धर्मामध्ये उच्च स्थानावर येऊन त्यांची पालना करतात। तसंच हे जे बाकीचे जे आहेत, तुकाराम महाराज वगैरे वगैरे, त्यांनी सगळ्यांनी इथं पुनर्जन्म घेतला, कारण त्यांना शिष्यानं पुन्हा त्या रस्त्यावरती चालवू नये। रस्ता दाखवला तर त्या रस्त्यावरती चालवू नये, वरती जाऊन काय करणार। पण ती अशी एक त्यांना असं आहे त्यांच्या भक्तांना की ते वरती गेले आणि शरीरासहित गेले। शरीरासहित तर वरती कोणी जाऊ शकत नाही, आणि वरती स्वर्ग पण नाहीये। आणि बाबा म्हणतात आत्मा, कोई आत्मा भी मेरे पास आ नहीं सकती है, हर एक आत्मा को अपना अपना पार्ट है, उसको पुनर्जन्म में आना ही है। फिर मैं जब लेने आता हूं, जो तुकाराम महाराजांचा बाप आहे, जो विठ्ठलाचा बाप आहे, जो श्रीकृष्णाचा बाप आहे, श्रीरामाचा बाप आहे, तो एक शिवबाबा आहे। आणि तो जेव्हा आपल्याला घेण्यासाठी येतो, इथं आपल्याला स्वच्छ करतो, पहिले आपल्यावरची विकारांची मैल काढून टाकतो, सगळ्यांना योग्य रस्ता दाखवतो, धारणा करायला शिकवतो, दिव्यता आणतो, आणि मग तो घेऊन जातो। मग जे या रस्त्यावरती चालतात ते प्रेमाच्या मार्गावरती चालून प्रेमाच्या आधाराने स्वतःला बदलून घेतात। जे या रस्त्यावरती नाही चालत, ज्ञानामध्ये नाही येणार, त्यांना मग धर्मराजपुरीमध्ये सजा भोगाव्या लागतील, आणि ते मग पापमुक्त होतील आणि पुण्य आत्मा बनून परमधाम मध्ये जातील। तर बाबा येऊन मग सगळ्यांना घेऊन जातो पुण्य आत्मा बनवून, पवित्र बनवून। अभी तुम देवता बन रहे हो, बनाने वाला है परमपिता परमात्मा। अभी हमें
बाबा देवता बना रहे हैं। यह है सतो प्रधान संन्यास, वह है रजो प्रधान संन्यास। ये बाबा हमें सतो प्रधान संन्यास सिखाता है। पवित्र संन्यास शिकवतो आपल्याच याच दुनियेमध्ये राहून, आपल्याच घर परिवारामध्ये, संसारामध्ये राहून कसं पवित्र राहायचं हे बाबा आपल्याला शिकवतो। आणि त्यांचा जो संन्यास आहे, द्वापर नंतर जो काही वर्ष, द्वापरचे काही 200-500 वर्ष गेल्यानंतर तो जो संन्यास सुरू झाला, बाबा म्हणताय वो रजोप्रधान संन्यास आहे। त्याच्यामध्ये तशा प्रकारची पवित्रता नाहीये जी बाबा आपल्याला शिकवतो संगमयुगामध्ये। यह बाप के सिवाय कोई सिखला न सके। तो बाबा ने समझाया है कि वह है जिस्मानी यात्रा, यह है रूहानी यात्रा। इसमें कर्मेंद्रियों का कोई काम नहीं, कुछ भी तकलीफ की बात नहीं है, बहुत सहज है। वह जिस्मानी यात्रा अनेक प्रकार की है, यह रूहानी यात्रा एक ही है। यह है राजाई के लिए यात्रा। यह लक्ष्मी नारायण का चित्र सामने खड़ा है। दुनिया थोड़ी जानती है कि इन्होंने यह राजयोग की यात्रा कर यह पद पाया है। तुम बच्चे जानते हो इन्होंने यह प्रारब्ध कैसे पाई। कोई ऊपर से नई आत्माएं तो नहीं आई जिनको भगवान ने राजाई दे दी, नहीं, इन्हों को पुराने से नया बनाया हुआ है, जिसको रिजुविनेट या काया कल्पतरु कहा जाता है। तो बाप बैठ समझाते हैं इन्होंने रूहानी यात्रा की थी। तो बाबा म्हणतात तुम्हाला माहिती नाही, मी सांगतो तुम्हाला की हे लक्ष्मीनारायण कसे बनले। त्यांनी ही राजाईची यात्रा, जी राजयोगाची यात्रा आहे, ती आपली राजाईची यात्रा आहे, ती यात्रा त्यांनी केली होती। राजयोग बाबांच्या आठवणीमध्ये चलता फिरता उठता बसता खाता पिता, बाबांच्या आठवणीमध्ये ही आहे आपल्याला राजाईकडे घेऊन जाणारी यात्रा। बाबांची आठवण बुद्धीमध्ये स्वतःला आत्मा समजून परमात्म्याची आठवण ही आपल्याला राजाईकडे घेऊन जाणारी यात्रा आहे। नवीन नाव बाबांनी दिलेलं आहे, याद की यात्रा हमारी। ये याद की यात्रा कौन सी है, राजाई की यात्रा है। जेव्हा आपल्याला राजाई मिळेल तेव्हा ही यात्रा समाप्त होणार है। उस दुनिया में जाकर हम रहेंगे, यही है उस दुनिया में जाकर राज करना। त्या दुनियेमध्ये राज्य करायचंय, त्या दुनियेवरती राज्य करायचंय। बाबा के बच्चों का राज होगा वहां पर। आपलीच राजाई आहे, आपल्यालाच ती राजाई प्राप्त होते, पण ती केव्हा प्राप्त होईल, जेव्हा आपण या राजयोगाचा अभ्यास करत राहू। बाबा म्हणता है यहां पर शरीर को कोई तकलीफ देने की बात नहीं, वहां पर पैदल जाना है, उपवास करने हैं, अलग अलग तीर्थ यात्राएं करनी है। बाबा म्हणते वहां पर शरीर का काम है, कर्मेंद्रियों का काम है, और उससे कुछ प्राप्ती होती, मनाला तेवढी शांती नाहीच भेटत। शांत अवस्था होतच नाही मनाची। जे दुःख आणि अशांती ती तशीच्या तशी राहते। किती तीर्थयात्रा केल्यानंतर आपल्याला अनुभव आहे प्रत्येकाला। आपण कोणी या जन्मामध्ये केलेल्या जास्त, कोणी मागच्या जन्मामध्ये केलेल्या, आपण सगळ्यांनी यात्रा केलेल्या आहे। आणि बाबांना माहिती की या यात्रा करून करून आपण थकून गेलेलो आहे। आणि म्हणून बाबा म्हणतात मैं तुम्हारी ये थकान मिटाने के लिए आया हूं। अब तुम्हें यात्रा करने की जरूरत नहीं है शरीर से, अब तुम्हें मन से मुझे याद करना है। और ये यात्रा, तुम्हारी जो यात्रा, ये निरंतर चालू रहनी चाहिए। ये खत्म तब होगी जब तुम्हें राजाई मिलेगी। तर राजाई पर्यंत पोहोचण्याची ही यात्रा आहे। ही यात्रा आहे आपल्याला परमधाम बुद्धीमध्ये ठेवायचंय, सतयुग बुद्धीमध्ये ठेवायचंय। परमधाम मध्ये व्हाया परमधाम जायचे, मार्ग परमधाम आहे, सतयुगामध्ये पोहोचायचे। आणि ही मग परमधामची आठवण बुद्धीमध्ये की घर जाना है, फिर घर में बाबा है, उस बाबा की याद, इस सतयुग में मुझे राजाई मिलने वाली है, उस राजाई की याद। मग मधुबन मध्ये चक्कर मारायचा, बाबांची, जसं बाबांनी काल सांगितलं, मेरे महिमा, मेरे गुण, मेरे कर्तव्य ये बुद्धि में रखो और उस हिसाब से मुझे याद करो। ज्ञान का सागर है, प्रेम का सागर है, सर्वशक्तिवान है। तर तशी त्याची आठवण करू तर ते व्हायब्रेशन आपल्यामध्ये येतील, तसे गुण, तशी शक्ती आपल्यामध्ये येईल। तर ही अशा प्रकारची यात्रा आहे। बाबा म्हणतात शरीराला कुठलाही त्रास नाहीये, हे मन बुद्धीचं काम आहे। आणि यांना लक्ष्मीनारायणला बाबा म्हणतात मैंने इनको पुराने से
ऊपर से नीचे नहीं आई है कोई नई आत्माएं. बाबा म्हणताय इन पुराणों को मैंने नया बनाय. जुने होते इथंच होते, त्यांनाच मी परिवर्तन केलेलं आहे. त्याला शब्द बाबांनी वापरला रिज्युविनेट. पूर्णपणे परिवर्तित केलं, नवं केलं, पुनरुज्जीवित केलं. काया कल्पतरू, त्यांची ती जी काया होती, ती जी जुनी काया होती, तिलाच मग आत्माला पवित्र बनवून चांगली काया त्यांना दिली, चांगलं शरीर दिलं, कंचन काया दिली. तो बाप बेट समझाते हैं, इन्होंने रूहानी यात्रा की थी, राजयोग बल की यात्रा से यह बने. बाप राजयोग और ज्ञान सिखाने आते हैं, तो अब तुम्हारी यात्रा चल रही है. तुम बैठे हुए अथवा चलते फिरते उठते बैठते यात्रा पर हो. तुम सिर्फ बुद्धि से बाप को याद करते हो, याद से ही दौड़ी पहनते हो और तुम्हारे विकर्म विनाश होते हैं. जितना जल्दी विकर्म विनाश होंगे उतना जल्दी बाप के गले का हार बनेंगे. तुम अब वह 4 धाम आदि नहीं करते हो. वह सब भक्ति मार्ग के जिस्मानी तीर्थों पर जाए, वहां से फिर लौट आकर घर में विकर्मी बनते हैं. जितना समय यात्रा पर रहते हैं उतना समय निर्विकारी रहते हैं. बाबा म्हणते जितना समय यात्रा पर रहते उतना समय निर्विकारी रहते, लेकिन घर में आने के बाद जैसे की वैसे. परिवर्तन काहीही होत नाही. तर बाबा म्हणते ही करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही आता करून घेतलं. परमेश्वर सांगतोय की नका करू, आता थकलेले तुम्ही, आता ही यात्रा त्या यात्रा सोडून द्या, नाही करायची गरज. आता तुम्ही मनाने माझी आठवण करा. तुम्ही जितकं माझी आठवण कराल मनाने, तितके तुमचे पाप भस्म होतील. तो बाबा म्हणते लौट आकर घर में विकर्मी बनते. जितना समय यात्रा पर रहते उतना समय निर्विकारी रहते. आजकल तो हरिद्वार में जाकर देखो, पंडे लोग बड़े गंदे रहते हैं. लोग यात्रा पर जाते हैं तो पवित्र रहते हैं, और वहां के रहवासी पंडे लोग अपवित्र रहते हैं. बाबा म्हणते इथून जे यात्रा करण्यासाठी जातात खूप पवित्र राहतात, खूप चांगल्या भावनेने राहतात, पण तिथं बघा जाऊन. बाबा म्हणते वो जो यात्रा कराते हैं तुमको, वो जो वहां के ब्राह्मण है, बाबा म्हणते बडे गंदे हो गए, विकारी झालेले, त्यांच्या भावना चांगल्या नाहीये. आणि हा सगळ्यांना अनुभव येतो. जे जे तीर्थयात्रेला जातात ते सांगतात, त्यांची खूप जाणाऱ्यांची खूप चांगली भावना असते, पण बाबा म्हणते तिथं तसं नाही भेटत. तिथं तिथले व्यक्ती, तिथलं वातावरण तसं नाही राहिलेलं आता. लोग यात्रा पर जाते हैं तो पवित्र रहते हैं, और वहां के रहवासी पंडे लोग अपवित्र रहते हैं. तुम्हारी यात्रा कितनी स्वच्छ है, कुछ भी धक्का आदि नहीं खाना है. बाबा म्हणते तुम्हारी यात्रा कितनी स्वच्छ है, कुठं धक्का खाण्याची आवश्यकता नाही, काही त्रास नाहीये. मन बुद्धीची यात्रा आहे, मन बुद्धीनी बाबांची आठवण करायची आहे. बाबा कहते लाडले बच्चे, उठते बैठते चलते फिरते सिर्फ मुझे याद करो. यह आत्माओं से बात कर रहे हैं. आत्मा इन ऑर्गन्स द्वारा सुनती है, आत्मा मुख से बोलती है, आंखों से देखती है. परमात्मा आत्मा से बात करते हैं, लाडले बच्चे आत्माएं अब तुमको मेरे पास आना है, मैं तुमको यात्रा सिखलाता हूं. तुम पवित्र बनने सिवाय मेरे पास आ नहीं सकते हो. तो बाबा म्हणता है की मैं आत्माओं से बात करता हूं. आपण जितकी ही मुरली स्वतःला आत्मा समजून ऐकू, तितकी ती बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे फिट बसेल, आणि बाबांचं बोलणं आपल्याला लक्षात येईल चांगल्या प्रकारे, आणि विश्वास बसेल. जर आपण शरीराच्या भानामध्ये जसं बाकीच्या प्रवचन ऐकतो, बाकीचे जे सत्संगामध्ये जातो, देहाच्या भानामध्ये ऐकतो, तर बाबा देहाला बघून बोलतच नाही. ते सगळं देहभानाच्या गोष्टी. बाबा इथं आत्मा आपल्याला समजून आत्म्याशी बोलतो. आत्म्याचा प्रवास बाबांना माहिती की आपण काय काय केलेलं, आपण किती कष्ट घेतलेले, किती मेहनत केलेली भक्ती मार्गामध्ये, हे बाबांना माहिती. आपल्याला नाही माहिती तेवढं, पण बाबांना माहिती. आपला हा आत्माचा प्रवास चालू आहे. आपण खूप तीर्थयात्रा केल्या, खूप उपास तापास केले, सगळं काही करून बसलेलो आहे आपण मागच्या 63 जन्मामध्ये. हे बाबांना माहिती आहे, बाबांना क्लिअर आहे. आपलं बाबांनी आपली टीव्ही चालू केली तर बाबांना सगळे आपले 63 जन्म समोर येऊन जातात. बाबांना माहिती आपण खूप मेहनत घेतलेली आहे. आपण मेहनत घेतलेली म्हणजे शरीराने मेहनत नाही घेतलेली, आपण आत्मा मेहनत करून करून थकलेलो आहे. आणि म्हणून बाबा म्हणते अब मैं आत्मा से बात कर रहा हूं कि अभी तुम्हें इस यात्रा में रहना है, मन बुद्धि की यात्रा में रहना है, और तुम्हें ही नई दुनिया में दिव्य पावन शरीर में फिर आना है.
तुम जानते हो आत्मा और परमात्मा अलग रहे बहुकाल, अब आकर मिले हैं। मनुष्य मनुष्य के साथ मिलेंगे, आत्मा आत्माओं के साथ मिलेंगी, परमात्मा भी वही मिलेंगे। आत्मा और परमात्मा दोनों का साक्षात्कार दिव्य दृष्टि से होता है, क्योंकि वह अति सूक्ष्म है, स्टार है। अब कोई भी साइंस घमंडी नहीं जो कहे कि आत्मा की प्रविष्टता कैसे होती है। इन बातों का उनको बिल्कुल पता नहीं है। मोस्ट बिलीवेड बाप है। भक्ति मार्ग में आधा कल्प भक्त भगवान को याद करते हैं। ऐसे नहीं कि सब भगवान है। सब भगवान हो तो भक्त आराधना वंदना साधना क्यों करते, किस लिए करते? सभी मुक्ति जीवन मुक्ति चाहते हैं, क्योंकि यहाँ दुखी है, चाहते हैं शांति हो। परंतु विचारों को यह पता नहीं है कि शांति धाम किसको कहा जाता है, मुक्ति कहाँ होती है, यह भी नहीं जानते। कहने मात्र से कह देते हैं कि पार निर्वाण गया, जानते कोई भी नहीं है। अब तुम बच्चे यात्रा पर हो। बाप कहते बच्चे संभल संभल कर चलना है, तूफान तो बहुत आएंगे। तुम याद करने की कोशिश करेंगे, माया बुद्धि योग तोड़ देगी, फिर वह अवस्था ठंडी हो जाती है, खुशी का पारा हट जाता है। नहीं तो खुशी का पारा स्थायी रहना चाहिए। इन आंखों से वह राजाई देखते हैं तो खुशी कायम रहती है। यहाँ तुम बुद्धि योग से जानते हो कि राजाई मिलती है, राजाई के लिए हम पढ़ रहे हैं। इन आंखों से नहीं देखते, इसलिए माया घड़ी घड़ी भुला देती है। बाबा कहते गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान रहो। तर बाबा म्हणते तुमचा आनंद कायम राहिला पाहिजे। माया आली, काही विकार, आपण खूप स्थिर आहे, शांत आहे, पण समोरून तसं काही आलं, परिस्थिती आली, व्यक्ती आली, तर आपलं विकार जागृत होऊन जातात आणि मग बाबा म्हणते अवस्था बिघडून जाते। अवस्था बिघडून जाते, बाबांशी कनेक्शन तुटून जातं आणि आनंद समाप्त होऊन जातो। बाबा म्हणते आनंद जर तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर राजाई को इन आंखों से देखो। या दुनियेला नका बघू। बाबा म्हणते राजाई आठवा कि हमें क्या बनना है, वहां पर हमें राजाई प्राप्त करनी है, हमें राजा बनना है वहां पर। भले तिथं प्रजा जी असेल ती पण स्वतःला मालक समजेल, पण राजा राजा आहे, प्रजा प्रजा आहे शेवटी। तर आपल्याला ती राजाई प्राप्त करायची, राजा बनून सिंहासनावरती बसायचंय। और मैं राजा बन गया हूं, मैं राजा हूं, या स्थितीमध्ये जर आपण राहू, तिथलं आपलं आपण ती आपल्या राजधानी बघत राहू, राजधानीला मन बुद्धीने बघत राहू चांगल्या प्रकारे। आपलं राज्य कसं आहे, आपण कोणत्या दुनियेमध्ये राहतो, तिथं लोक कसे आहे, तिथले बाग बगीचे कसे आहे, तिथलं खानपान कसं आहे, तिथं किती शुद्धता आहे, वातावरण कसं आहे, ती दुनिया जर आपल्या बुद्धीमध्ये राहील तर बाबा म्हणते खुशी का पारा चढा ही रहेगा, उतर नाही सकता। आपला आनंद कधीच समाप्त होणार नाही। तर आनंद समाप्त नाही होऊ द्यायचा आहे, स्थिती सदा चांगली ठेवायची आहे। तर बाबा म्हणताय राजाई को मन बुद्धि से याद करो कि मैं जैसे राजा बन गया हूं। स्वतःचं ते चित्र बघायचंय, स्वतःची ती फायनल रिझल्ट बघायची की मी राजा बनलेलो आहे, राणी बनलेलो आहे आणि त्या सिंहासनावरती विराजमान आहे, माझी राजधानी आहे। अशा पद्धतीने जर आपण बघत राहू तर आपल्यामध्ये ती धारणा पण येईल, तेवढे लक्षणं पण येतील आणि आपली खुशी इथल्या कोणामुळे गायब नाही होणार, कोणामुळे किंवा कोणत्याही परिस्थितीमुळे। पुरानी दुनिया, पुराने शरीर, सबसे ममत्व तोड़ते जाओ। एक बाप को याद करो। पहले तुमको बाप के पास जाना है, फिर नई दुनिया में आना है। बाप और वर्षे को याद करो, फिर जब हम यहाँ आएंगे तो वह होगी प्रारब्ध, उसको याद नहीं करेंगे। अभी हम पुरुषार्थ करते हैं भविष्य प्रारब्ध पाने के लिए। यहाँ मनुष्य पुरुषार्थ करते हैं यहाँ की आजीविका के लिए, हम भविष्य की आजीविका के लिए पुरुषार्थ करते हैं। बाबा म्हणतात इथल्या आजीविकेसाठी, इथलं जीवन निर्वाहासाठी मनुष्य पुरुषार्थ करतात। आपला पुरुषार्थ कशासाठी आहे? भविष्यासाठी आहे। 5000 वर्ष आपल्याला चांगले करून घ्यायचे आपले। गृहस्थ व्यवहार में रहते फिर यह कोर्स भी उठाना है, नॉलेज को धारण करना है, फिर तुमको पुरुषार्थ नहीं करना होगा। बाबा म्हणतात इथं पुरुषार्थ करा, इथं हा जो कोर्स तुम्ही केलेला आहे, हा जो कोर्स घेतलेला आहे, जे तुम्ही शिकलेले, जे रहस्य तुम्हाला माहिती झालेलं आहे, जे बाबांचं ज्ञान तुम्ही प्राप्त करताय त्याला धारणेमध्ये आणा, प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणा, जीवनाच्या प्रत्येक क्षणी त्या ज्ञानाला वापरा। तर बाबा म्हणतात तिथं तुम्हाला कुठलाही पुरुषार्थ करण्याची आवश्यकता नाहीये। नव्या दुनियेमध्ये तुम्ही इथून आपलं भाग्य बनवून घेऊन जाल सोबत, ते तिथं ओपन होईल। वहां तुम पुरुषार्थ नहीं करते, प्रारब्ध भोगते हो। तुम जानते हो हम भविष्य बनाते हैं, वहां प्रारब्ध भोगेंगे। वहां याद नहीं रहती कि हम प्रारब्ध भोगते हैं।
फिर तो पुरुषार्थ भी याद पड़े। पुरुषार्थ और प्रारब्ध दोनों ही भूल जाते हैं। प्रारब्ध भोगते रहते हैं, पास्ट का पता नहीं रहता। अभी तुम पास्ट, प्रेजेंट, फ्यूचर को जानते हो, और कोई मनुष्य नहीं जो पास्ट, प्रेजेंट, फ्यूचर को जानते हो। इसको कहा जाता है त्रिकालदर्शी। बाबा ने रूहानी यात्रा और जिस्मानी यात्रा का कॉन्ट्रास्ट भी अच्छी रीति समझाया है। जिस्मानी यात्रा जन्म जन्मांतर करते आए, यह रूहानी यात्रा है एक जन्म की। स्वर्ग में जाएंगे, फिर लौटकर इस मृत्यु लोक में आना नहीं है। बाबा म्हणता है ये रूहानी यात्रा एक जन्म की है, एक जन्म ही यात्रा करा, बाकीच्या यात्रा करत आले तुम्ही। बाबा म्हणता हे एवढा एक जन्म तुम्ही ही मन बुद्धीची यात्रा करा, मन बुद्धीनी माझ्या आठवणीमध्ये राहा। तर बाबा म्हणताय स्वर्ग में जाएंगे, फिर हम परमधाम जाएंगे, परमधाम से स्वर्ग में आएंगे, स्वर्गामध्ये आपला जन्म होईल। मग बाबा म्हणताय फिर लौटकर इस मृत्यु लोक में आना नहीं है। 20 जन्म हमारे स्वर्ग में रहेंगे, वो अमर लोक है। मृत्यू लोक 2500 वर्षानंतर स्टार्ट होईल, तेव्हा आपण इथं येऊ, इथं पुनर्जन्म होईल। पण तो इथून आपण गेल्यानंतर लगेच आपला पुनर्जन्म नरकामध्ये नाहीये, मृत्यू लोकामध्ये नाहीये, द्वापर नंतर नाही येणार। इथं जर आपण आपलं भाग्य बनवलेलं तर सतयुगाच्या स्टार्टिंग पासून आपण येऊ आणि आपले पुनर्जन्म पण स्वर्गामध्येच होतील, नरकामध्ये नाही। अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे स्वदर्शन चक्रधारी बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है सतो प्रधान संन्यास से आत्मा और शरीर दोनों को पवित्र बनाना है। पुरानी दुनिया और पुराने शरीर से ममत्व तोड़ देना है। त्रिकालदर्शी बन पास्ट, प्रेजेंट, फ्यूचर को बुद्धि में रख पुरुषार्थ करना है। नॉलेज को धारण कर स्थायी खुशी में रहना है। ज्ञानाची धारणा करून बाबा म्हणताय परमनंट खुशीमध्ये राहायचंय। काहीही होऊ द्या, कशी परिस्थिती येऊ द्या आपल्या समोर, कोणत्याही प्रकारे व्यक्ती आपल्याला सामोरा येऊ द्या, कुठल्याही प्रकारची शरीराला तकलीफ येऊ द्या, काहीही होऊ द्या, बाबा म्हणतात परमनंट खुशीमध्ये राहायचंय। आणि परमनंट खुशी कधी राहील? जेव्हा ज्ञान बुद्धीमध्ये फिट राहील, जेव्हा ज्ञानाचे पॉइंट बुद्धीमध्ये राहतील, जेव्हा ज्ञान आपल्यामध्ये टपकत राहील, जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये राहील मुझे वहां जाकर राजाई प्राप्त करनी है, तेव्हा बाबा म्हणताय परमनंट खुशी राहील। नाही तर त्या खुशीला गायब करणाऱ्या खूप गोष्टी या दुनियेमध्ये, ते सेकंदाला तशा गोष्टी समोर येतील। पण आपल्याला परमनंट आनंदामध्ये राहायचंय। हम आनंद के सागर के बच्चे हैं, उससे कनेक्शन जोड़कर रखना है। तो हमारी खुशी कोई, किसी में ताकत नहीं इस दुनिया में जो हमारी खुशी गायब कर सके, कोणीच नाही करू शकत। आपण जर आपण ठरवलं की मला आनंदी राहायचंय तर कोणीच आपल्याला दुःखी नाही करू शकत। वरदान, पुराने हिसाब किताब को समाप्त कर संपूर्णता का समारोह मनाने वाले बंधन मुक्त भव। इस पराये देश में जब सभी बंधन युक्त आत्मा बन जाते हैं, तब बाप आकर स्वरूप और स्वदेश की स्मृति दिलाकर बंधन मुक्त बनाए स्वदेश में ले जाते हैं और स्वराज्य अधिकारी बनाते हैं। बाबा म्हणता है ये पराया देश, इस पराये देश में सगळे बंधनामध्ये अटकलेले, आणि जेव्हा सगळे बंधनामध्ये अटकलेले असतात त्यावेळेला बाबा येतो। सगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये अटकलेले असतात त्यावेळेला बाबा येतो, आणि बाबा येऊन काय करतो? स्वरूप और स्वदेश की स्मृती दिलाता है। स्वरूप आपलं रूप कोणतं? आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे, आणि आपला देश परमधाम आहे। आपण परमधामवरून इथं आलेलो आहे। आपण खूप सुंदर चैतन्य आत्मा आहे, शरीर नाहीये। हे शरीर तर 5 तत्वांचा पुतळा आहे। आपण आत्मा आहे, ही आठवण बाबा आपल्याला करून देतो। आपण परमधामचे राहणार आहे, परमधाम मध्ये आपल्याला परत जायचंय, ही आठवण बाबा आपल्याला करून देतो। आणि मग त्या आधाराने आपण इथले बंधन तोडत चालतो। बंधन मुक्त हम बन जाते जब हमें ये सच्चा ज्ञान प्राप्त हो जाता है, मैं आत्मा हूं और परमधाम से यहाँ पर आया हूं, मुझे घर वापस लौटना है, तो अपन इथले बंधन
तोडायला सुरुवात करतो. आणि ते तोडणं कशा पद्धतीने? ज्ञानाच्या आधाराने आणि आत्मिक स्थितीमध्ये. और फिर ये बंधन मुक्त बनाकर बाबा हमें स्वदेश में ले जाते, वहां पर ले जाने के लिए आया है और स्वराज्य अधिकारी बनाते हैं. और फिर वहां का रास्ता बताता है, स्वराज्य अधिकारी बनाता है. आपला स्वतःवरती पुन्हा नियंत्रण कसं मिळवायचं, आपल्या कर्मेंद्रियांवरती नियंत्रण मिळवून आपला राजा कसं बनायचंय हे बाबा आपल्याला शिकवतो. तो अपने स्वदेश में चलने के लिए सब हिसाब किताब के समाप्ती का समाप्ती समारोह मनाओ. बाबा म्हणतात तिथं घरी चालायचंय, तुमचा इथला हिशोब मिटल्याशिवाय तर चालूच शकत नाही. एक तो प्यार से मिटाओ या मार से मिटाओ, लेकिन हिसाब मिटाना है और अपने घर चलना है. तर हे समाप्त करायचं, समाप्ती समारोह मनवा. बाबा म्हणताय इथले सगळे हिशोब चुकतू करा, नील करून टाका खातं. तुम्ही समाप्ती मनवा. तुमचे जे हिशोब तुम्ही बनवून ठेवलेले द्वापर युगापासून, त्याच्यातले जे जे काही हिशोब मिटवायचे राहिलेले ते सगळे समाप्त करा. आणि बाबा म्हणतात समाप्ति का समारोह मनाओ, नील हो जाओ, प्योर बन जाओ, शुद्ध सोना बन जाओ और मेरे साथ चलो घर में. जब अभी यह समारोह मनाएंगे तब अंत में संपूर्णता समारोह मना सकेंगे. तर बाबा म्हणतात हे हिशोब असं आहे, किती सुंदर गोष्ट बाबांनी सांगितली की असं नाही की शेवटपर्यंत आपल्याला हिशोब मिटवतच राहायचंय. बाबा म्हणतात आता मिटवून घ्या हिशोब सगळे आणि मग संपूर्णता होईल तुमची. संपूर्ण रीतीने तुम्ही तयार व्हाल, संपूर्ण गुण शक्तीची धारणा तुमच्यामध्ये दिसेल आणि मग शेवटी संपूर्णता समारोह मनवता येईल. बाबा म्हणतात अभी हिसाब समाप्त करो फिर संपूर्णता आएगी. तेव्हा तुम्ही परफेक्ट बनाल, कंप्लीट बनाल. बहुत काल के बंधन मुक्त ही बहुत काल के जीवन मुक्त पद को प्राप्त करते. हे अजून एक रहस्य. या जीवनामध्ये बंधन मुक्त स्थितीमध्ये राहायचंय. जितका काळ जास्त आपण बंधन मुक्त स्थितीमध्ये राहू तितकं बाबा म्हणताय जीवन मुक्तीमध्ये पण जास्त काळ मिळेल तुम्हाला, जास्त वेळ राहाल तुम्ही नव्या दुनियेमध्ये, स्टार्टिंग पासून राहाल आणि वरच्या लेवलचं पद मिळेल. म्हणून असं नाही की शेवटी सगळे बंधन समाप्त करायचे. बंधन मुक्त स्थितीमध्ये राहायचंय. आतापासूनच बाबांशी जुडून राहायचंय, बाबांवरती स्वतःला सोपून द्यायचंय, बाबांचं बनून राहायचंय. तर मग आपले सगळे जसं आपण बंधन मुक्त स्थिती झाली. सारा बोझ बाबा को अर्पण कर दिया है हमने, मेरा कोई भी नहीं है, सब बाबा का है. हे जेव्हा आपण पक्क करू याचा अर्थ आपण बंधनं मिटवले. आणि क्लिअर, नुसतं म्हणण्यासाठी नाही, मनापासून जर आपण असं समजलं की सब बाबा का है, व्यक्ति वस्तु वैभव काही असू द्या, रिश्ते नाते सब बाबा के हैं, मुझे यहाँ पर बाबा ने ड्यूटी दी है, ट्रस्टी बनाया है, मुझे सबकी सेवा करनी है. हे जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये क्लिअर राहील तेव्हा आपले जसे आपण समजायचं बंधन मुक्त स्थिती आहे. बंधनामध्ये अटकून नाही ठेवलेले, आपण सगळे रस्ते काढून टाकलेले आहे आणि एका बाबांशी संबंध जोडलेला आहे. तेव्हा बाबा म्हणतात जितका काळ तुम्ही या स्थितीमध्ये राहाल, जितका जास्त काळ इथून पुढचा, तितकं मग तुमचं ते जीवनमुक्तीचा काळ वाढेल. जीवनमुक्तीमध्ये नव्या दुनियेमध्ये पद पण वरच्या लेवलचं राहील. स्लोगन. अपने उमंग उत्साह के सहयोग और मीठे बोल से कमजोर को शक्तिशाली बना देना ही शुभ चिंतक बनना है. तर खरं शुभचिंतक आपल्याला बनायचंय. नुसतं शुभ तोंडाने बोलायचं ही शुभचिंतक नाहीये. बाबा म्हणताय जो कमजोर आत्मा आहे, और जो मतलब आता या दुनियेमध्ये सगळे कमजोर झालेले, कमजोर स्थिती झालेली आहे सगळ्यांची. थोडंसं बोललं तर कोणाला सहन होत नाही अशी परिस्थिती. याचाच अर्थ सगळे कमजोर झालेले. तो ये सब कमजोर आत्माएं जिनको अभी कुछ नया कुछ उनके सामने आता है, सहन करने की कैपेसिटी नहीं है. काही अचानक काहीतरी परिवर्तन आलं, अचानक आपण काहीतरी बोललो, सहन करण्याची कॅपॅसिटी नाही आत्म्यामध्ये, कमजोर झालेले. कारण चार्जिंग संपत आलेली आहे म्हणून कमजोर झालेले. तो कमजोर को शक्तिशाली बनाना यही उनके लिए शुभ चिंतन है हमारा. त्या कमजोरला ताकद द्यायची. पण ती ताकद केव्हा देऊ शकू? बाबा म्हणताय अपने उमंग उत्साह का सहयोग और मीठे बोल. आपण जितकं उमंग उत्साहामध्ये राहू तितके आपले ते व्हायब्रेशन जातील, त्यांना चांगलं वाटेल. आणि जितकं आपण गोड बोलू, गोड बोलायचंय, स्नेहपूर्ण बोलायचंय. नुसतं गोड वरवरचं नाही, आतमध्ये त्या आत्म्याविषयी प्रेम ठेवून गोड बोलायचंय. उमंग उत्साह आणि गोड बोलणं याच्याद्वारे कमजोर आत्म्याला आपण शक्ती भरायची त्याच्यामध्ये. आणि तो शक्तिशाली झाला की आपल्याला त्याचा अजून सहयोग प्राप्त होईल. तो कमजोर को शक्तिशाली बनाना
यही उनके लिए हमारा शुभ चिंतन है और यही शुभ चिंतक बनना है सच्चा। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो, दुआएं दो।